सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त साहेब, सन्माननीय या नवी मुंबई शहरासाठी अत्यंत महत्त्वाचे असे महत्त्वपूर्ण निर्णय आणणारे या सभागृहाचे सभागृह नेते आदरणीय सागरजी नाईक साहेब, सर्व सन्माननीय सभागृहातील सदस्या, पत्रकार बंधू, त्याचबरोबर प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग, या ठिकाणी विषय क्रमांक 34 वर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने नाले व गटारे डिसिल्टिंग व पंपिंग स्टेशन कार्यक्षमता इतर पावसाळ्यापूर्वी कामे करण्याच्या संदर्भामध्ये हा प्रस्ताव आहे। या प्रस्तावाच्या संदर्भामध्ये बोलत असताना या ठिकाणी ऐरोली विभागामध्ये पूर्णपणे बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत, काही ठिकाणी कामं अजून अपुरे आहेत। दोन्ही जे आपले चेंबर असतात त्या काल बऱ्याच सदस्यांनी या ठिकाणी चर्चा केली। खरं पाहिलं तर आपण पाहताय की इतर शहरांमध्ये आपल्या या शहराचं नाव नेहमी सातत्याने चांगल्या पद्धतीने घेतलं जातं। इतर शहरांमध्ये च्या तुलनेमध्ये या आपल्या नवी मुंबई शहरामधल्या अनेक गोष्टी आपण उल्लेखनीय आहेत आणि खऱ्या अर्थाने काही आता असं वाटायला लागलं की आपल्याला आपण कुठेतरी कमी पडतोय का, कारण काही वेळेला गटारामधल्या अनेक आता गुरकेताई बोलल्या, काल सदस्य काही बोलले, आज पण काही सदस्य बोलले असतील। ज्या दोन्ही गटाराच्या मधले जे चेंबरमधून जो माल आहे किंवा माती वगैरे साचलेली आहे ते आपण कशा पद्धतीनं काढणार किंवा त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या किंवा त्यासाठी काहीतरी यंत्रसामुग्री आपल्याला करावी लागेल, कारण अनेक गटारामध्ये अनेक वेळेला माती त्यामध्ये तशीच राहून काही गटारं तुंबली जातात, पाणी काही ठिकाणी पाण्याचा त्रास होऊन त्या लोकांना त्रास होतो। आणि हे असं होत असताना काही होल्डिंग पॉईंटच्या बाबतीमध्ये नवी मुंबई शहरामध्ये ज्या वेळेला सिडकोने हे शहर बसवलं त्यावेळेला अनेक ठिकाणी या शहरामध्ये काही वस्तींची या ठिकाणी वस्ती बसवल्या, म्हणजे सेक्टर वाईज ज्या पद्धतीनं सेक्टर बसवले त्यावेळेला सिडकोनी त्यावेळेला त्या विभागामध्ये पाण्याचा निचरा होण्याकरता होल्डिंग पॉईंट तयार केलेले आणि ते होल्डिंग पॉईंट यासाठी केलेले होते की या शहरामध्ये कुठल्याही नागरिकांना किंवा कुठल्या त्या सेक्टरमध्ये पाणी जाऊ नये आणि लोकांना त्रास होऊ नये। तर माझ्या विभागामध्ये ऐरोली विभागामध्ये एक होल्डिंग पॉईंट आहे, तो होल्डिंग पॉईंट माझ्या विभागामध्ये 2005 सालापासून मी या ठिकाणी या सभागृहामध्ये असताना अनेक वेळा त्या होल्डिंग पॉईंटच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी गाळ काढून लोकांना जो तिथला जो त्रास होतोय त्यामध्ये दुर्गंधी येते, काही अनेक लोक त्या ठिकाणी कचरा टाकतात, पूर्ण तो गाळानं भरलेला आहे। आणि आपण हे असं करत असताना या ठिकाणी आपल्या जर शहरामध्ये आपण आपलं एवढं चांगलं नाव आपण इतर शहरांमध्ये काही ठिकाणी पाणी भरलं या आजूबाजूच्या शहरामध्ये आपण पाहतोय आणि पेपरला सुद्धा बघतोय आणि इतर शहरांच्या तुलनेमध्ये आपल्या शहराचं नाव चांगल्या पद्धतीने घेतलं जातं। आणि हे असं होत असताना आता आपण काही लोकांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी देखील आपण होल्डिंग पॉईंटचा गाळ काढून घेतली पाहिजे, कारण माझ्या प्रभागामध्ये जो होल्डिंग पॉईंट आहे तो अनेक पूर्णपणे गाळानं भरलेला आहे आणि येणारा पाण्याचा निचरा होण्याकरता जो जर सिडकोनी ज्या वेळेला त्या कालावधीमध्ये निर्मिती केली असेल तर त्या ठिकाणी गाळ काढून लोकांना त्या ठिकाणी दिलासा दिला पाहिजे। आपण आता यावेळेला माझं असं म्हणणं आहे की ऐरोलीमधील हा लोकांवरती होणारा अन्याय आहे, तरी ऐरोलीमधील सर्व नागरिकांची इच्छा आहे की त्या ठिकाणी होल्डिंग पॉईंटचा गाळ काढून एक जसा सागर विहार आहे त्या वाशीला त्या धर्तीवरती त्या होल्डिंग पॉईंटचा गाळ काढून त्या ठिकाणी लोकांना किंवा सर्व त्या ऐरोलीतील जनतेला, सर्व मुलांना त्या ठिकाणी चांगली व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून सर्व ऐरोलीकरांना तो एक मोठा दिलासा मिळेल। मी सर्व या बाबतीमध्ये होल्डिंग पॉईंटच्या बाबतीमध्ये आपण आयुक्त साहेब आणि महापौर महोदया नक्कीच याची गांभीर्यानं आपण दखल घ्यावी आणि ज्या ऐरोलीमध्ये अनेक ठिकाणी काही गाळ जर समजा आपण गटारामधलं जर माती वगैरे काढायची राहिली असेल तरी सुद्धा वेळेत पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी अशी सूचना सुद्धा या ठिकाणी वाटत आहे। मी मनापासून या सर्व ऐरोलीकरातील सर्व जनतेच्या वतीने या ठिकाणी कळकळ या ठिकाणी विनंती करतो की हा होल्डिंग पॉईंट जो सभागृह नेते साहेब पहिला आमचा ऐरोलीतील लवकरात लवकर करावा, जेणेकरून नाथसाहेबांचं देखील आहे, परंतु ऐरोलीतील आम्हाला सर्व नागरिकांना न्याय देण्यात यावा की सर्व ठिकाणचे करायचे, मी सर्वांचे करा, परंतु आमच्या ऐरोलीमध्ये सुद्धा हा होल्डिंग पॉईंट अनेक वर्षापासून त्या ठिकाणी लोकांची मागणी आणि खऱ्या अर्थाने
आपण जर म्हणतो आपण शहरामध्ये सर्व होल्डिंग बॉन्डचं आपण आता धोरण ते घेतलेलंच आहे. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांची या ठिकाणी नक्की धोरण यामध्ये आहे की आणि बजेटमध्ये सुद्धा आपण ह्या ठिकाणी सर्व होल्डिंग बॉन्डचा गाळ काढण्याकरता तरतूद केलेली आहे. मी ऐरोलीमधील आमच्या होल्डिंग बॉन्डचं सुद्धा काम करावं आणि इतर सर्व होल्डिंग बॉन्डची कामं करावी अशी विनंती करतो. धन्यवाद.